सुरेगावमधील खोट्या नोंदीविरुद्ध लेखी निवेदन दिल्यान ढोल बजाव आंदोलन यशस्वी। सविस्तर वृत्त असे की सुरेगावमधील अनेक बहुजन संघटनाचे लोक राहतात, त्याचप्रमाणे आंबेडकर आणि आदिवासी अनुयायी मोठ्या प्रमाणात राहत असल्याकारणाने सुरेगाव हे महसुली गाव म्हणून प्रसिद्ध आहे। परंतु या सुरेगावमध्ये राजकारणी लोक, ग्रामपंचायत कर्मचारी व प्रशासन यांची दिशाभूल करून सुरेगाव सर्कल, सुरेगाव तलाठी, सुरेगाव ग्रामपंचायत यांनी कौटुंबिक वाद निर्माण करण्यासारखे अनेक खोट्या नोंदी करतात। अनेक घरकुल पैसे लाटल्याचे उत्तमजी पवार, एकलव्य संघटनेचे तालुकाध्यक्ष अविनाश पानगव्हाणे, मोकळ साहेब, गणेश कोकाटे, किसन सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते शंकर अण्णा फंटागरे, तंटामुक्ती अध्यक्ष वाल्मिक कोळपे, तंटामुक्ती अध्यक्ष अंबादास धनगर, त्याचप्रमाणे धनगर समाजाचे किशोर मिसाळ यांनीही पाठिंबा दिला। त्याचप्रमाणे अफजल पठाण यांनीही या आंदोलनास पाठिंबा देऊन अशा प्रकारच्या खोट्या नोंदी करून कुंटुब उद्ध्वस्त करणाऱ्या अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्यात यावी। या बाबी पंचायत समिती कोपरगाव यांच्या निदर्शनात आणून दिल्या। मागण्या मंजूर। 1. शाळेला जागा देणाऱ्या, दान वाळू दान देणाऱ्या दानकर्त्याला समाजकंटकाराकडून दिशाभूल करून महाराष्ट्र शासन नाव लावले। प्रांताधिकारी तहसीलदार कोपरगाम सर्कल, तलाठी सुरेगाव, तंटामुक्ती अध्यक्ष यांना कळविणार जेणेकरून दानकर्त्याला त्रास होणार नाही। 2. मूळ मालकाला विचारात घेतल्याशिवाय कोणत्याही नोंदी केल्या जाणार नाही। 3. कौटुंबिक वाद करणाऱ्या व खोट्या नोंदी करणाऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करणार। 4. विद्यार्थ्याला आधार काढण्यासाठी रहिवाशी दाखले देण्यात येतील। 5. खोटे बक्षीसपत्र रद्द करण्याचा ठराव करण्यात येणार। या मागण्या मंजूर करण्यासाठी पंचायत समिती कोपरगाव विस्तार अधिकारी तोरणे साहेब, वाघमोडे साहेब, साबळे कृषी अधिकारी, दिघे साहेब बांधकाम विभाग, वाधिरे साहेब महिला व बालकल्याण विभाग कोपरगाव, त्याचप्रमाणे ग्रामविकास अधिकारी सुरेगाव दिगंबर बनकर, ग्राम विकास अधिकारी राठोड माहेगाव देशमुख आदीच्या हस्ते आंदोलन लेखी निवेदन दिल्यात ढोल बजाव आंदोलन स्थगित करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज चॅनल, महाराष्ट्र।